ठिकाणी प्रश्न आहे। म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याला सुद्धा जर रेव्हेन्यू विभागाकडे जायचंय, कलेक्टरकडे जायचंय, तहसीलदारकडे जायचंय, 100 वेळा जावं लागतं। एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर तिथं साधं जातीचा दाखला घ्यायचा असेल तरी त्याला अनेक वेळा तिथं जावं लागतं। त्याच्याचबरोबर ओबीसी समाजाची मुले आज स्कॉलरशिपसाठी वंचित आहेत, ओपन समाजाची मुलं आहेत, मराठा समाजाची आहेत, अल्पसंख्याक आहेत। हे सगळे लोक आज योजनेसाठी फक्त फाईल फिरत नाही, म्हणजे स्पर्धा परीक्षाचे अनेक विषय फक्त एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलवर फाईल 6-6 महिने राहते म्हणून प्रलंबित राहतात। पण 5,000 कोटी रुपयाची फाईल अशी सहजपणे जर तिथं फिरत असेल तर याच्यात काय आपण म्हणू शकतो, तर ह्याला भ्रष्टाचारच त्या ठिकाणी म्हणू शकतो। त्यामुळे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत, 12,000 पानांचे पुरावे आहेत। पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा कोरा कोरा, जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता, मी म्हणतो पुरावे पुरावे पुरावे। हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का? आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो। आता तुम्ही या बाबतीत काय करता, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। त्यामुळे गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय। आमची